राज्यभरात उष्णतेची लाट आहे. नाशिकचा पारा देखील 40 डिग्रीपेक्षा जास्त गेलेला होता आणि या सगळ्या अनुषंगानं आता नाशिक महानगरपालिकेने देखील खबरदारी म्हणून उष्माघात कक्ष तयार केलेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हे उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेले आहे आणि ज्या व्यक्तीला अशा पद्धतीचा उष्माघाताचा फटका बसेल त्याला अशा रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल केलं जाईल. त्यासाठी अशा पद्धतीचे बेड जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे. तर तो ज्या वेळेला रुग्णालयात येईल तातडीनं त्याला ORS असेल, इतर जे औषधं आहे जे उष्माघाताच्या रुग्णांना दिले जातात ते तातडीने या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हे आपण दृश्यांमध्ये बघतोय आईस पॅड जे आहे ते आल्यानंतर त्याला देण्यासाठी ते देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं अशा पद्धतीनं ही खबरदारी घेतली जाते. आपण ही सगळी साधनं बघतोय ही सगळी उष्माघाताच्या रुग्णांसाठी आहे आणि अशा पद्धतीचा एक सुसज्ज बेड जो आहे तो देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. एकाच वेळेला 4 रुग्णांना या ठिकाणी ऍडमिट करता येईल अशा पद्धतीची सुविधा नाशिकच्या या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे. तर इतर रुग्णालयांमध्ये देखील 4 ते 5 बेडची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. हा संपूर्ण रूम जो आहे त्यामध्ये हवा खेळती असावी अशा प्रकारचे जे काही मानांकन आहेत त्या मानांकनानुसार हा रूम तयार करण्यात आलेला आहे. वरती फॅन आहे आणि इतर सुविधा ज्या आहे त्या तयार करण्यात आलेल्या आहे आणि उष्माघाताचा जर रुग्ण आला तर त्याच्यावर या ठिकाणी उपचार जे आहे ते करण्याची सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते. आपल्यासोबत या कक्षाच्या प्रमुख आहेत. मॅडम, नेमकं कशा पद्धतीनं उष्माघाताच्या रुग्णाला ट्रीट केलं जातं आणि काय काय तयारी आपल्याकडनं केली गेली? हे बघा, जेव्हा अधिक उष्णतेचं प्रमाण वाढतं त्यावेळेस शरीराला जी उष्णता आहे ते नियंत्रण करण्यात जमत नाही. तर त्यावेळेस 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर बाहेरचं तापमान वाढलं असेल तर बॉडीमध्ये जे मेटाबॉलिक चेंजेस होतात त्यामुळे पेशंटला उलटी, मळमळ यासारखे लक्षणं होतात. अधिक प्रमाणात घाम येणे, अल्टर्ड सेन्सोरियम, शरीराचं जे तापमान आहे हे वाढतं. तर अशा वेळेस पेशंटला एक प्रॉपर व्हेंटिलेटेड वॉर्ड पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूला खिडक्या आहेत, वरती फॅन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करायचं काम. म्हणजेच त्यासाठी आईस पॅक असेल, पाण्याची सोय इथे आहे. शरीरातील काही जे घटक आहेत ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो ते कमी झाल्यास पेशंटला अर्जंटमध्ये ORS वगैरे याची सोय सुविधा आम्ही येथे केलेली आहे. त्याचप्रमाणे IV फ्लुइड्स आहेत. बाकी जे एमर्जन्सी मेडिसिन्स असतात, एमर्जन्सी ड्रग्स असतात त्याची सुद्धा सुविधा आपण इथे नियोजलेली आहे. आणि जेवढ्या प्रकारे आपल्याला पेशंटला नाशिक महानगरपालिकेच्या जेवढ्या जास्त प्रमाणात चांगली सुविधा देता येईल तेवढे आम्ही प्रयत्न करत आहोत. मॅडम, खरं तर ही उष्माघात होऊच नाही यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली? शक्यतो जे आपले लोक आहेत त्यांनी 12 ते 5 या वेळेमध्ये बाहेर जाणं टाळायचं. जे दिवसभर जसे लेबरर्स आहेत ज्यांना उन्हात काम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांनी आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन करणं म्हणजे 3 ते 4 लिटर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं पाहिजे. आणि उन्हातनं जाऊन आले की लगेच शरीरावर गार पाणी मारणं किंवा गार पाण्याने हातपाय धुणं हे टाळलं पाहिजे. थोडं जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्याचा त्यांनी वापर केला पाहिजे आणि जे रेग्युलरली उन्हात राहतात त्यांनी ORS वगैरे पिणं या सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि जर सपोज तुम्हाला असं वाटतं की मला खूप चक्कर येते, माझं डोकं जड झालंय, थोडं अल्टर्ड सेन्सोरियम असेल म्हणजे बोलताना वगैरे जर त्यांची जीभ जड होते तर अशा वेळेस त्यांनी लगेच रुग्णालयात हजर व्हावं. आपण बघतोय नाशिकच्या महानगरपालिकेच्या या रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्या सूचना दिलेल्या आहे, खरं तर याची काळजी आणि खबरदारी ही प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. तर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं खबरदारी म्हणून अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विभागांमध्ये वॉर्ड तयार करण्यात आलेले उष्माघाताचे वॉर्ड आहे. कुठल्याही व्यक्तीला जर अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर त्यांनी तातडीनं या रुग्णालयामध्ये दाखल होऊन पुढचे उपचार घेणं आवश्यक आहे. कारण उष्माघातामुळे मृत्यूचं प्रमाण देखील होऊ शकतं किंवा मृत्यू देखील ओढवला जाऊ शकतो. त्यामुळे अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.